ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचे ड्रायव्हर सचिन बंडगर सहकुटुंब करणार मंत्रालयासमोर ते आंदोलन करणार आहेत। हाकेंनी ड्रायव्हर सचिन बंडगर यांचा 2 वर्षाचा पगार दिला नसल्याचा आरोप करण्यात आला आहे। बंडगर यांच्या पत्नीला नोकरी लावतो असं आमिष दाखवून राबून घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे। पगार मागितल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी ड्रायव्हरच्या भावाला धमकी दिल्याचा आरोप आहे। गेल्या 5 वर्षापासून ड्रायव्हर आणि सोशल मीडिया हँडलचे बंडगर हे काम पाहत आहेत। मात्र आता मोठी बातमी, हाकेंचे ड्रायव्हर बंडगर हे सहकुटुंब आंदोलन करण्याचा त्यांनी इशारा दिला आहे। हाकेंनी ड्रायव्हरचा 2 वर्षाचा पगार दिला नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला। हाकेंचे ड्रायव्हर बंडगर सहकुटुंब आंदोलन करणार आहेत। 2 वर्षापासून पगार थकवण्यात आलाय। बंडगर यांच्या पत्नीला नोकरी लावतो असं आमिष दाखवून राबून घेतल्याचा सुद्धा आरोप यावेळी बंडगर यांनी केलाय। पगार मागितल्यानंतर लक्ष्मण हाके यांनी ड्रायव्हरच्या भावालाच धमकी दिल्याचा सुद्धा आरोप यावेळी करण्यात आला। लक्ष्मण हाके यांच्या संदर्भात मोठी अपडेट। ओबीसी नेते लक्ष्मण हाकेंचे ड्रायव्हर सचिन बंडगर हे सहकुटुंब आता आंदोलन करणार आहेत। राष्ट्रवादीचे आमदार अमोल मेटकरी यांनी ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या ड्रायव्हरचा पगार तटवल्याचा आणि पगार न दिल्याचा आरोप केला होता। आता जे लक्ष्मण हाकेचे ड्रायव्हर माझ्याबरोबर बंडगर आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेणार आहोत, काय नक्की प्रकारे तुमचा पगार अडवला होता, काय कारण होतं? सरांनी 5 वर्षापासून मी आहे, आपले सर समाज जे आहे समाजाचं काम करतात म्हणून आमचं गाव आले आहेत आणि सरांपाशी मी 3 वर्ष सरांना मी एकही रुपया मागितला नाही। आहेत समाजाचे करतात ना, सहकार्य केलेलं आहे मी। नंतर ना मी पुन्हा काम सोडायच्या टायमाला हाके सर म्हणाले तुझा काय असेल ते बाबा मी पगार देतो आणि चल। मग तिथनं पुढे गेलो, काम केलं मी। मला 4 महिन्याचा मला सरांनी पगार दिलेला आहे। पुन्हा माझ्या मिसेसला म्हणले तुला जॉबला लावतो तुमचं चांगलं करतो असं आमिष दाखवून मला अधिक सोशल मीडिया सुद्धा मी सगळं हँडल करतो। मी डे नाईट 24 तास मी गाडी चालवून सरांचे शूटिंग सोशल मीडियाचं मी सगळं एकटा बघत होतो। घरच्यांचं शिक्षण किती झालं, घरच्यांना काय आश्वासन दिलं होतं? इंजिनिअरिंग झालेलं आहे, मिसेसचं माझ्या इलेक्ट्रॉनिक मधून डिग्री झालेली आहे। मी कुठे बी माझ्या ह्यानं ओळखीनं कंपनीत म्हणा कुठे बी मी जॉबला लावतो। या अशा संदर्भात चर्चा करण्यासाठी आपल्यासोबत स्वतः लक्ष्मण हाके जोडलेले आहेत। लक्ष्मणजी, पुढारी न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। आपले ड्रायव्हर बंडगर हे आता सहकुटुंब आंदोलन करणार आहेत असा त्यांनी इशारा दिला आहे। तब्बल 2 वर्षापासून त्यांचा पगार थकल्याचा दावा ते करतायत। काय तथ्य यामध्ये, काय सांगाल यावरती आपण? हे बघा, हे जे ड्रायव्हर आहेत हे माझ्या समाजातले आहेत, आमचे कार्यकर्ते आहेत आणि त्यांना मी वेळोवेळी पैसे देत गेलो, परंतु त्याचा काय आपण सही शिक्का घेतलेला नाही। आणि हे बघा, त्याचा कोणीतरी गैरसमज करतंय, त्याला कोणतरी बहकावतंय। आणि माझं म्हणणं काय आहे, आणि खरंच आर्थिक प्रश्न असता तर मीडियाला जायची काहीच गरज नव्हती ना। त्या गावामध्ये शेकडो लोक आहेत, त्यांच्याकडे जरी जाऊन मागितलं असतं तर तिथल्या तिथं लोकांनी त्याला पैसे दिले असते। विषय एवढाच येतो की त्याला कोणतरी हे कटकार असतं नाही, हे षडयंत्राचा भाग करतायत। पैसे मी देतो, त्याचे पैसे परत त्याचे मी अगोदर देऊनही परत देतो, पण ओबीसींच्या हक्क अधिकाराच्या संदर्भातले पैसे हे अमोल मेटकरी आणि अजितदादा पवार देणार आहेत का? आणि देणार असतील तर लगेच मी परत वर्गणी गोळा करतो आणि परत ड्रायव्हरचा पगार देतो। पण मी जे प्रश्न उपस्थित करतोय त्या प्रश्नाची उत्तर राष्ट्रवादी कधी देणार आहे, अजितदादा पवार कधी देणार आहे? माझे पर्सनल विषय बाहेर काढून जर मी बोलायचं बंद होईल असं वाटतंय का त्यांना? माझ्यासाठी परत ड्रायव्हरचा पगार गोळा करायला लोक सगळे पुढे येतील आणि त्या ड्रायव्हरचा पगार देतील, पण मी जे प्रश्न उपस्थित करतोय त्या प्रश्नाची उत्तर कधी देणार आहे राष्ट्रवादी? नक्कीच लक्ष्मणजी, खूप खूप धन्यवाद। आपण पुढारी न्यूजशी संवाद साधलात त्याबद्दल।